नमस्कार मित्रहो, केएम व्हिडिओवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण 26 जानेवारी याविषयी सुंदर भाषण पाहणार आहोत। उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा, ज्यांनी भारत देश घडविला। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या देश बांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार। आज 26 जानेवारी आपण भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 26 जानेवारी हा एक भारताचा राष्ट्रीय सण आहे। 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले। या दिवशी भारत एक लोकशाही प्रधान देश बनला। संविधानामुळे आपल्याला हक्क आणि अधिकार मिळाले, जसे स्वातंत्र्याचा अधिकार, अभिव्यक्तीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, समानतेचा अधिकार, व्यवसाय करण्याचा अधिकार इत्यादी। तसेच संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य आणि समानता या गोष्टी मिळाल्या। भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। आजचा दिवस आपल्याला त्या शूरवीरांची आठवण करून देतो, ज्यांनी देशासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली। राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, झाशीची राणी, लोकमान्य टिळक अशा अनेक वीरांच्या बलिदानामुळे आपण आजचा प्रजासत्ताक दिन साजरा करू शकतो। आज आपण स्वतंत्र भारतात आनंदाने राहत आहोत। तरीही महागाई, भ्रष्टाचार, अत्याचार, बेकारी, वाढती लोकसंख्या इत्यादी अनेक समस्या भेडसावत आहेत। आपण सर्वांनी प्रेमाने आणि बंधुभावाने राहून देशाची अखंडता आणि एकता जोपासूया। आपल्या देशाला जगातील एक सर्वोत्तम देश बनवण्याचा प्रयत्न करूया। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय। अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे केएम व्हिडिओ अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।